पुण्यातील 3 पेटा ज्यांचा इतिहास तुम्हाला माहित नसेल. शेवटची पेठ तुमच्या मनातली पेठ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शुक्रवार पेठ पुण्यातील सगळ्यात मोठी जागा म्हणून शुक्रवार पेठेला ओळखलं जायचं. तेव्हा त्या पेठेचे नाव विजापूर असं होतं. जिवाजी खासगिवले यांनी ही पेठ विकसित केल्यानंतर 1737 मध्ये या पेठेचं नाव शुक्रवार पेठ असं देण्यात आलं. सदाशिव पेठ पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेली पेठ म्हणजे सदाशिव पेठ. या पेठेत ब्राह्मण वस्ती जास्त प्रमाणात आहे. पानिपतच्या लढाईत सदाशिव भाऊरावांना वीरगती प्राप्त झाली होती, त्यामुळे या पेठेला सदाशिव पेठ असे नाव देण्यात आलं. पुण्यातील असंख्य जुने वाडे येथे अजूनही बघायला मिळतात आणि इथे राहणाऱ्या लोकांनी स्वतःची नवीनच शैली तयार केली आहे. त्या शैलीमुळे मराठीमध्ये सदाशिव पेठ हे नवीन विशेषण तयार झाले आहे. बुधवार पेठ औरंगजेबाच्या काळात या पेठेला मोहिताबाद म्हणून ओळखलं जायचं. थोरले माधवराव पेशवा यांच्या काळात मोहिताबादेचं बुधवार पेठ असं नामांतरण झालं. या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर याच भागात आहे. तसेच बुधवार पेठेतील काही भागात वेश्या व्यवसायही चालतो.